थँक्यू. तुम्ही सगळेजण ह्याच लिंकवर पुन्हा जॉईन झालात त्यासाठी. तर हे ध्यान तुम्हाला मदत करतील. रेकॉर्डेड जे आहेत ते तुम्ही ऐकून तुम्ही बसू शकता निवांत करत. पण तुम्हाला असं वाटलं की मला हे रेकॉर्डेड ऐकले, मी एक एक दिवस तुम्ही त्याचा सराव केला, पण तुम्हाला असं वाटलं की मला थोडंसं शांत बसून, जसं बाबाजींनी त्या गोष्टीवर फार भर दिलाय की आपण युनिफाईड एक पुस्तक वाचतोय, समजून घेतोय, हे ठीक आहे. पण जसं मी सुरुवातीला सगळ्यांना सांगितलं, आत्ता पण पुन्हा पुन्हा रिपीट करते, की हे केवळ पुस्तक वाचन नाही की आपण कुठली तरी ग्रंथ, पोथी पारायण करतोय. हे तसं जर केलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक नुसतं आपण पुस्तक पानं पुढे पुढे जातात. आज मी हा धडा वाचला, दुसऱ्या दिवशी तो धडा वाचला. हे इतकंच आहे. कारण ह्या धड्यामध्ये ना, ह्या अभ्यासक्रमामध्ये, म्हणजे तुम्हाला एक उत्सुकता वाटावी म्हणून सांगते आणि माहित असावं की नेमकं करायचंय काय पुढे जाऊन. सुरुवातीच्या विभागामध्ये ना, आपण आपल्या उच्च आत्म्याचं नाव ओळखतो. आपल्याला नाव मिळतं. आणि आता हे मला पण माहित नव्हतं की असं आपला उच्च आत्मा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हायर सेल्फ म्हणतो, तो असतो, त्याचं नाव असतं. हे मला गोष्टी कधीच माहित नव्हत्या. जेव्हा पहिल्यांदा मी ते ध्यान करायला लागले आणि जेव्हा त्या धड्यावर आले, दुसऱ्या धड्यामध्ये आपल्याला बाबाजी ओळख करून देतात की उच्च स्व म्हणजे काय. तिसऱ्या धड्यापर्यंत आपल्याला नाव समजलेलं असतं. ज्या दिवशी ते ध्यान होणार होतं त्या दिवशीच मला, त्याच्या 3 दिवस आधीपासून मला एका बॉलिवूड मधला एक हिरो, त्याचा चेहरा माझ्या डोळ्यापुढे यायला लागला. हे मी अनेकदा उदाहरण सांगितलंय. तर मला समजेना की ध्यानाला बसले आणि असं का आठवतोय माझ्या समोर तो हिरो का दिसतोय. म्हणलं बहुतेक काहीतरी आपण बघितलं असणार आहे आणि ते आता मनात येत असेल सारखं, असं माझ्या डोक्यात येत होतं. पण तेव्हा अचानक असं समजलं, लक्षात आलं की अरे हे नाव आहे माझं म्हणून. याचा अर्थ तो बॉलिवूडचा हिरो माझा उच्च आत्मा आहे, उच्च स्व आहे असं नाहीये. कारण मला एक दोघांनी प्रश्न विचारले म्हणून सांगते. त्याचं जे नाव आहे ते माझ्या उच्च स्वचं नाव आहे. मग ते झालं. मग आता बाबाजींनी त्यामध्ये एक सांगितलंय की बरेच जण विचारतात की मग हे नाव मिळालेलं ते कन्फर्म कसं करायचं. त्यासाठी आपल्याला आठवडाभर सराव करायचा. पुन्हा आठवड्यावर दुसऱ्या दिवशी बसलो, त्याच्यानंतर बसलो, तुम्हाला पुन्हा पुन्हा ते नाव दिसलं. कुठल्याही रूपामध्ये दिसतं ते नाव. अक्षरं दिसलीत काही जणांना. आपल्या एक मॅडम आहेत, त्यांना असं गावातलं कुठलं तरी घर दिसलं मातीचं, आणि त्या मातीच्या घराच्या भिंतींवर गोल्डन लाईट मध्ये त्यांची ती नावं दिसली पिवळ्या अक्षरामध्ये. तर ते मला सांगत होते इतकं सुंदर ते नाव दिसलं मला, असं असं दिसलं. काही जणांना काय, माता सरस्वतीच्या नावाशी संबंधित नाव आहे, त्यामुळं पुस्तकांचा ढीग दिसला. असं पण वीणा दिसली. अशा पद्धतीने तुम्हाला काही हिंट दिली जाते, म्हणजे ते स्पष्ट केलं जातं की नाव काय. माझ्या समोर ज्या व्यक्तीचं नाव आलं ते मला जाणवलं, आणि ते खरं तर ज्या दिवशी ध्यान मी केलं होतं त्याचं उच्च स्वचं, त्याच्या 2 दिवस आधीपासून तो हिरो माझ्या डोळ्यासमोर यायला लागला थर्ड आय मध्ये. तेव्हा मला असं आधी वाटलं की मी बहुतेक अशात काहीतरी त्या माणसाचा पिक्चर बघितला असेल, गाणं बघितलं असेल युट्यूबवर, म्हणून मला येतंय. पण मग लक्षात आलं जेव्हा 2 दिवसांनी समजलं की उच्च स्वचं नाव तुम्हाला समजणार आहे. असा एक उच्च स्व असतो, त्याचं नाव असतं उच्च स्व, म्हणजे आपला अंतरात्मा, दुसरं काही नाहीये. तर आपल्या सबकॉन्शियसचा एक इंटिग्रल पार्ट म्हणू शकता. सबकॉन्शियस हे खूप मोठं आहे, आपलं वास्ट आहे, अवचेतन मन, त्यातला एक पार्ट आपण म्हणू शकतो, ज्याला अंतरात्मा म्हणा, जो आतून हृदयातून नेहमी आवाज येतो. आपण म्हणतो की मन आणि हृदयाचं नेहमी भांडण सुरू असतं, हे करू का ते करू का ते करू. प्रॅक्टिकली अनालिटिकली आपण जेव्हा करतो तेव्हा मन यूज करतो, बुद्धी यूज करतो आपली. पण आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये थोड्या भावना टाकल्या, इमोशनली थोडं आपण ऍड केलं, इमोशनल त्याला एक दिला, एक टच दिला भावनांचा, की त्याच्यामध्ये हृदय असतं. तर ह्या दोन्हीमध्ये आपण नेहमी अडकलेलो असतो. तर ह्या पद्धतीनेच अंतरात्मा हा हृदयात आहे, आपला आत्मा हृदयात आहे, आपला उच्च स्व. ह्याच्याशी आपण पहिल्यांदा भेटतो पहिल्या विभागामध्ये. पहिला विभाग पूर्णपणे आपल्या उच्च स्वला भेटणं, त्याच्याशी बोलणं, त्याच्याकडून सूचना घ्यायला लागणं. आपलं जे स्टेशन आहे ना रेडिओचं, ते कुठलंय ते ओळखणं, की मन कुठलंय, बुद्धी कुठली आणि हृदय कुठे आहे. आपला उच्च स्व कसा आहे, कसा बोलतो तो, कसं जाणवतो मला, कसं फील होतं मला, हे सगळं आपल्याला पहिल्या विभागात शिकायला मिळतं. आपण त्याच्याबरोबर खूप चांगले संबंध प्रस्थापित करतो. खूप चांगले संबंध आपले प्रस्थापित करतो. जसे की मी जर तुम्हाला आता हे ओपन करून दाखवलं,
अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट त्या फाईलवरून तुम्ही धडे ओपन करू शकता. ठीक आहे. तर जर आपण इथं आलो, तर आपल्याला ह्या पहिल्याच ह्याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळेल, की स्वतःशी एकरूप होऊन व्यावहारिक मार्गदर्शनात सत्य चॅनल करायला शिका. युनिफाईड हा अभ्यासक्रम व्यावहारिक म्हणजे प्रॅक्टिकल गायडन्स आहे. केवळ पुस्तक वाचन, धडा वाचन, पारायण करणं, पोथी वाचणं, ग्रंथ वाचन असा नाहीये. इथं जे जे काही आपण वाचू ना, ते सगळं आपल्या आयुष्यात उतरवायला लागतो आपण. आणि त्यासाठी आपण आठवडाभर प्रॅक्टिस करतो. तुमच्या स्वसोबत एकीकृत होऊन तुमच्या सर्व दैवी गुणांचा विकास करा. जसं की सुख, बुद्धी, आरोग्य, शांती, समृद्धी. हं? आपल्या स्वसोबत म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे त्याच्यासोबत एक होऊन, युनिफाईड होऊन, त्याच्यासोबत आपण युनिफाईड होणार. एकीकृत कुणासोबत होणार? त्याच्यासोबत होणार. आपलं जे अस्तित्व आहे, जे आपल्याला माहित नाहीये, जे या 5 तत्वांच्या पलीकडे. तो आपला ईश्वर आहे आता. आपला आत्मा आपला ईश्वर आहे आता. इतके दिवस युनिफाईड हा अभ्यासक्रम असा आहे, की तुम्हाला तुमच्या पाट्या कोऱ्या करून बसायला सांगतो. की जे काही आपण आता इतके वर्ष ऐकलंय, केलंय सगळं, ती जी विश्वास प्रणाली आहे, जे काही आपण केलंय, ते थोडंसं मागे पडत जाईल. त्याच्यापासून हे थोडं वेगळं वाटेल आपल्याला. कारण जेव्हा आपण पहिल्या विभागामध्ये येतो आणि तिथून आपण हे तुम्ही जेव्हा हळूहळू सुरू कराल वाचायला, तेव्हा त्यावेळी आपल्याला समजेल, की अरे सगळं तर आपल्या आतच आहे. आपणच आपले निर्णय घेऊ शकतो. आपणच आपले गुरु का नाही बनू शकत? आपण आपले गाईड का नाही बनू शकत? जर पहिला भाग जर तुम्ही बघितला, आपल्या उच्च स्व सोबत जाणीवपूर्वक संचार करण्यासाठी एक तंत्र विकसित करणे. संचार म्हणा किंवा संवाद म्हणा. दोन्हीचा खरं तर अर्थ एक आहे. तर इथं खरं संवाद पाहिजे होतं. संवाद किंवा संचार. म्हणजेच काय माझा उच्च स्व माझ्या आतमध्ये संचार करतोय. त्याच्यासोबत मी संवाद करण्यासाठी एक तंत्र विकसित करणे, एक टेक्निक आपण डेव्हलप करतोय. पहिल्या भागामध्ये. त्याच्यामध्ये 7 धडे. पहिला धडा जो आहे तो बाबाजींनी आपल्याला हृदयात केंद्रित होण्यासाठी सांगितलंय. पहिलं हार्टमध्ये गेलं पाहिजे कारण हार्टमध्ये आपला आत्मा आहे. तिथूनच तो बोलतो आपल्याशी. म्हणून पहिला धडा हा पूर्णपणे हृदयात केंद्रित होण्याबद्दल लिहिलेला आहे. दुसऱ्या धड्यामध्ये जेव्हा आपण उतरतो, तेव्हा आपल्याला समजतं की एक उच्च स्व ही जी संकल्पना आहे, की आपण कसे खरं तर एक आहोत. पण आपल्याला फक्त असं वाटतं, की मला मदत करणारी माझा ईश्वर कुणीतरी बाहेर आहे. मला मदत करणारी व्यक्ती कुणीतरी बाहेर आहे, ज्याला मी मदत मागितली पाहिजे कारण माझं आयुष्य फार वाईट आहे. माझं आयुष्य खूप दुःखकर आहे, खूप समस्या आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत. आपल्याला आलेले सगळे अनुभव केवळ आपण पंचेंद्रियांमधून, ह्या शरीरामधून बघतोय. त्याच्या पलीकडे जे अस्तित्व आहे, ते बाबाजी म्हणतात, की तो म्हणजे आपला उच्च स्व आहे, जिथं आपण संपूर्ण होतो. जी आपली सच्चिदानंद स्वरूप आहे आपलं, जी अवस्था आहे, त्याच्यासोबत आपण एक होतो. म्हणजेच आपण इथून सुरुवात करतो तो एका आपल्या नव्या जर्नीला. जिथं आपण मी मूळ स्वरूपात कोण आहे, हे समजायला सुरू होतो. इतके अनुभव येतात, इतके अनुभव येतात. जेव्हा तुम्ही युनिफाईड सुरू करता आणि उच्च आत्म्यासोबत एक होता, तेव्हा तुम्ही केवळ ह्या सरावादरम्यानच नाही, 15 मिनिटाच्या, 20 मिनिटाच्या ध्यान अभ्यास जो करतो आपण ह्याच्यामध्ये, त्या दरम्यान नाही. चालता, बोलता, उठता, बसता प्रत्येक क्षणाला तुम्हाला असं जाणवतं, की आतला आवाज आता मला क्लिअर ऐकू येतोय. जसं आपले मास्टर प्रफुल्ल आहेत ना, त्यांचं जे नेहमी त्यांनी अनुभव सांगितला मला परवा पण, की आता तो गाईडन्स सारखा यायला लागलाय ताई. कुठे असताना मला ते समजायला लागले. डोळ्यापुढे अचानक ती दृश्य येतात अचानक. म्हणजे काय होतंय, की तुम्ही खूप खोलवर कनेक्ट झालात. तुम्हाला त्या 15-20 मिनिटाच्या सरावा व्यतिरिक्त सुद्धा गाईडन्स मिळणं. गाईडन्स तर आपल्याला आधीपासून मिळतोय, जन्मापासून मिळतोय, जशी आपल्याला समज आली. पण त्या गाईडन्सला आता ऐकणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि हे समजून घेतल्यानंतर ज्ञान आलं आपल्याला. त्याचा अवेअरनेस आला. ज्ञानातून मुक्ती आहे. ज्ञान आलं की आपले अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मग आपल्याला एक एक गोष्ट उरलेली असते ती म्हणजे त्याचा सराव करणं. पहिलं माहीत तर पाहिजे की माझ्या बरोबर हे असं आहे, माझ्याकडे असं काहीतरी आहे. मी ईश्वरी प्रतिमेत आहे, हे तर माहिती पाहिजे. नाहीतर त्या वाघांच्या घोळक्यात वाघ जो शेळीच्या घोळक्यात राहतो आणि त्याला असं वाटतं मी त्यांच्यातलंच आहे. तो स्वतःच्या शक्ती विसरून बसतो. तसं आपलं व्हायला नको. त्यासाठी जेव्हा आपण अभ्यासक्रम बघतो, तेव्हा आपल्याला समजतं की माझ्यात काय-काय शक्ती आहेत, माझ्या शक्ती मी किती विसरलोय आणि कसे बाबाजी आपल्याला आठवण करून देतायत त्याची. तो असा अभ्यासक्रम आहे. जिथं आपण निम्न स्व म्हणजे आपण.
लोअर सेल्फ केवळ लोअर असं म्हणलंय, निम्न म्हणलंय, कारण फरक करायला. याचा अर्थ आपण कुठेही कमी नाही आहोत. आणि उच्च स्व, हायर सेल्फ म्हणजे आपला तो भाग अस्तित्वाचा, आपला आत्मा, ज्याला आपण अजून ओळखत नाही. तो कायम आपल्यासोबत आहे, पण त्याला ऑफिशियली फॉर्मली आपण कधी भेटलो नाही. ती भेट आपली इथं होते युनिफाईड मध्ये. दुसऱ्या धड्यामध्ये आपण हे शिकतो की कोण आहे उच्च स्व वगैरे, ह्या सगळ्या माहिती आपण इथे घेतो. तिसऱ्या धड्यामध्ये आपण सुरक्षा कवच म्हणजे ऑरा बद्दल माहिती घेतो, की ऑरा काय असतो, आभा कशी असते, आभा कशी स्वच्छ ठेवायची, लॉक करायची, ह्याची सगळ्याची माहिती आपण तिसऱ्या धड्यामध्ये घेतो. तिसऱ्या धड्यात जरी आपण आलो ना, बघा आपल्या पहिल्या विभागाचं नाव आहे की उच्च स्व सोबत संवाद करणं आणि टेक्निक डेव्हलप करणं. म्हणजे आज आता आपण पहिला विभाग पूर्ण उच्च स्व संदर्भातच बोलतोय, त्याच्याशीच बोलतोय. उच्च स्वशी आपण कनेक्ट का नाही राहू शकत, ह्याचं कारण म्हणजे तिसरा आठवडा. उच्च स्वशी कनेक्ट का नाही राहू शकत, कारण आपल्यामध्ये येणारे अनेक नको असलेले विचार, ज्याला बाबाजींनी नाव दिलंय अनिमंत्रित प्रभाव. तिसरा आठवडा हा सुरक्षा कवचासह संचार, म्हणजे आपल्याला बाबाजी सांगतात की हे आपल्या आभामध्ये आलेले विचार आपल्या मनामध्ये नको ते विचार बडबड बडबड आणि जी कामं करायची ती करू देत नाही, जे आपल्याकडनं घडायचे ते घडू देत नाही. आपण कुठल्याही कार्याला सुरू केल्यावर त्याच्यामध्ये हे उपयोगाचंच नाहीये, हे कशाला करून काय फायदा आहे, हे जे सुरू असते ना बडबड, ते म्हणजे अनिमंत्रित प्रभाव. आणि म्हणून आपण हृदयातला आलेला आवाज क्लिअर ऐकू शकत नाही, कारण आपली आभा गच्च भरलेली. आणि त्यासाठी आपल्याला माहित करून गरजेचं आहे घेणं की आभा कशी स्वच्छ करायची, कशी बंद करायची, ते आपण तिसऱ्या आठवड्यात शिकतो. पुढे गेल्यानंतर आपल्याला चौथ्या आठवड्यामध्ये वैश्विक सत्य बोलणे हा एक धडा आहे, जिथं आपण ऍक्च्युअल मध्ये आपल्या उच्च स्वसोबत बोलायला लागतो. तो आपल्याला आता सांगतो अशी काही सत्य, हे तुम्ही चौथ्या आठवड्यापर्यंत आल्यावर तुम्हाला समजेल की नेमकं आपण आपल्याला काय सांगतो. तो आपल्या आत्ताच्या आयुष्यातल्या परिस्थितीनुसार काही सत्य समोर येतात, काही अशी म्हणी येतात, काही वाक्य येतात आपल्या बरोबर, जे अगदी सहज येतात. असे तुम्ही सरावाला बसलात त्या व्यतिरिक्त पण दिवसभरामध्ये तुम्ही कुठल्या कामात असाल त्यावेळेस अचानक एखादं गाणं येणं, एखादं वाक्य येणं, ज्या वाक्यातून आपल्याला वाटेल अरे हे माझ्या आत्ताच्या परिस्थितीला बरोबर सूट होतंय. असं काहीही तुमच्याजवळ येतं या आठवड्यामध्ये. बरं, आता आपण हे आठवड्याचा सराव करतो कशासाठी, हे आपण आठवडाभर सराव करून ते फील करतो, अनुभव घेतो की ते कसं येतं आतून. जेव्हा युनिफाईड संपेल आणि माझं खरं आयुष्य असेल तेव्हा, म्हणजे युनिफाईड करत असताना पण खरं आयुष्य आहेच आहे, की हा चौथा धडा संपला, आपण 5व्या आठवड्यात 6व्या आठवड्यात गेलो, तेव्हा पण आपले प्रॉब्लेम आपल्यासोबत असणारच ना, भौतिक आयुष्यातले. का युनिफाईड करतोय, ध्यान करतोय, साधना करतोय, म्हणजे आजूबाजूच्या जगातले आपले आपले प्रॉब्लेम, आपली लोक, जे आपली सद्य परिस्थिती ती संपणार आहे का? ती तशीच असणार आहे. पण त्यावेळी माझा दृष्टिकोन बदललेला असेल, माझे विचार बदललेले असतील. जेव्हा मी इथून पुढे जाते, 6व्या धड्यात गेले आणि अशी एक परिस्थिती काहीतरी उभी राहिली, जिथं मला समजतंय की एक काहीतरी असं वाक्य आतून आलं माझ्या, त्यावेळेस ते वाक्य आपल्याला उपयोगाला पडतं आत्ताच्या परिस्थितीला. म्हणजे सांगायचा हेतू असा आहे की सराव जरी आपण एक आठवडाभर करत असू, तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे, त्याचा जे आपण वापर करणार आहेत हा कायम करणार आहे. केवळ ह्या आठवड्यात आपण सराव शिकतो, म्हणजे काय, हा धडा काय आहे तो आत उतरवतो, तो शिकतो व्यवस्थित, त्याची प्रॅक्टिस करतो चांगली. पहिली, दुसरी, तिसरी आपण इयत्ता पास झाल्यानंतर, 10वीत गेल्यानंतर किंवा एक 8वीत गेल्यावर दुसरीतलं काहीतरी असं आहे जे आपल्याला उपयोगाला येतं पुढच्या इयत्तांमध्ये. ABC जे शिकलोय त्याच्यावरूनच आपण पुढे इंग्लिश चांगलं स्टेटमेंट बनवायला शिकतो, सगळं शिकतो. म्हणजे ABC आहे ना, ह्याचा अर्थ असं नाही की ती आता झाली काम करून आता पुढे उपयोगाची नाहीये, त्यावरूनच आपण बिल्डिंग उभी करतो. तसंच अगदी इथं आपण फक्त प्रॅक्टिस करणार आहेत एक एक आठवडा, पण ही जी सराव आहेत हे आयुष्यभर आपल्याला उपयोगाला येतील. आणि पुढे गेल्यावर कधीही तुम्हाला यातले सराव उपयोगाला येतात. त्यावेळेस त्यावेळेस मग तुम्ही हा धडा वाचायचा आणि त्या पद्धतीने सराव करू शकता, किंवा धडा लक्षात आहे केवळ सराव करू शकता. तर अशा पद्धतीने चौथा धडा, 5वा धडा असं करत करत आपण 6व्या 7व्या दोन्ही धडे शिकल्यानंतर आपण 8व्याला रिव्ह्यू मध्ये येतो. असा ह्याचा अभ्यासक्रम, एक ह्याची मांडणी केलेली आहे बाबाजींनी, की एक धडा एक आठवडा, एक धडा एक आठवडा, सराव करा, सराव करा, वाचा वाचा. उठल्यानंतर एक तुम्ही जेव्हा प्रस्तावना वाचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल
की बाबाजींनी सांगितले की उठल्या उठल्या झोपेतून जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर असं म्हणलंय बरं का. का? कारण सुरू होतं आपलं लगेच संसाराचं सगळं. त्यामुळे जितकं उठल्या उठल्या आपण वाचन ऐकतो, अफर्मेशन जे आपण करतो ते उठल्या उठल्या करतो, झोपताना करतो, मंत्र जे काही ऐकत असू ते उठल्या उठल्या का? तेव्हा आपलं नुकतेच आपण झोपेतून उठलेलं असतो, अजून काही आत गेलेलं नसतं इतकं. जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर हा धडा वाचा, असं ते एक वाक्य आहे. असं सांगितलं गेलं आपल्याला ह्याच्यामध्ये. धडा वाचल्यानंतर तुम्ही त्याच वेळेस 10 मिनिटं जरी डोळे मिटून बसलात, इनफ आहे. 10 मिनिटाचा सराव. जितक्या लवकर करू तितकं आतमध्ये ते खोलवर उतरतं. ह्यातली काही वाक्य आता आपल्या सगळ्या ग्रुपमधल्यांना पाठ झाली. जसं की उठल्या उठल्या आपण सगळेजण म्हणत असाल, म्हणताय मला खात्री आहे, की उठल्या उठल्या आपण म्हणतो, की मी ईश्वरासोबत एक आहे. माझे डोळे उघडल्या उघडल्या माझं पहिलं वाक्य आहे. अजून डोळे उघडलेले पण नसतात. मी बेडमध्ये सुरू करते म्हणायला, मी ईश्वरासोबत एक आहे. माझ्या ईश्वराचे सगळे गुण विचार माझे. माझा ईश्वर प्रेम आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, करुणा आहे. हे जे काही आपली वाक्य ती डायरेक्ट तुम्ही डोळे उघडल्यावर पहिलं तुमच्या तोंडातनं ते आलं पाहिजे. त्यावेळेसच आपण ईश्वराला बघायला लागतो सगळ्यांमध्ये. मी खरं सांगते अगदी हृदयापासून खूप बदल होतात आपल्यामध्ये. आणि हे बदल चांगल्या चांगल्या संस्थांना करणं जमत नाहीये. ध्यान करून नुसते बदल होत नाहीत. तुम्ही कालचा पण आपल्या मास्टर रामराजू सरांचा व्हिडिओ ऐका. तुम्हाला खूप त्याच्यातून कळेल, की रामराजू सरांनी किती गोष्टी सांगितल्यात त्याच्यामध्ये, की कसे आपण पास्ट लाईफ बॅगेज घेऊन येतो, संस्कार घेऊन येतो, खूप गोष्टी घेऊन येतो आपण. त्या सगळ्या गोष्टी इथं आल्यानंतर आपल्याला बाहेर काढून नवीन प्रोग्राम आत टाकायचा आहे, विच इज नॉट इझी. इट्स बिन इट्स बिन इयर्स की आपण हे ट्राय करतोय करतोय करतोय, सगळ्या गोष्टी सकारात्मक सकारात्मक सकारात्मक. ते करायचं कसं पण किती अवघड जाते ते आपल्याला. म्हणजे मी अगदी फॅक्ट सांगते, प्रॅक्टिकली मी विचार करून बघायचं की मान्य आहे सगळं बाबाजी सांगतायत, मोठे मोठे योगी सांगतात, देवी देवता सांगतायत, सगळे संत सांगतायत, पण ते खऱ्या आयुष्यात उतरवताना ते करताना काय वाट लागते आपल्यालाच माहिती. कारण आपलं प्रोग्रामिंग जे झालेलं आहे ना, ते खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. आपण जे आयुष्यात रोज जगतो आपला अहंकार घेऊन, की त्या माणसाला क्षमा करायची जो मला इतका दुखावतोय. हे सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. जी व्यक्ती साधनेत नाहीये त्या माणसाला हे धडे दाखवा. तो म्हणेल, "हे तर मी कधीच आयुष्यात करणार नाही." असं होऊच शकत नाही, की असं की क्षमा करणं आणि ह्या गोष्टी. ह्या गोष्टी फक्त त्यालाच शक्य आहे जो आत्मज्ञानाच्या मार्गावर आहे आणि जो साधनेत आहे ज्याला माहिती आहे. ज्याला सत्य माहिती सेल्फ रिअलाइज सोल आहे. त्यालाच कळतात बाबाजींनी इथं काय वाक्य लिहिलेली. मी जेव्हा युनिफाईड करत होते मला नव्हतं पटत त्या गोष्टी. जरी मला हे समजत होतं, की एकत्व, वननेस सगळं समजत होतं. पण तरीही मला हा धडा सत्यासहित क्षमा करणे फार अवघड गेलं. कारण मी माझ्या आयुष्यात दुःख लिहून आणली हेच मला मुळात पटत नव्हतं. जरी मी युअर सोल प्लॅन पुस्तक वाचलं होतं, युअर सोल गिफ्ट पुस्तक त्यावेळेस रॉबर्ट शॉर्ट्सचं वाचलं होतं. ते सगळं त्या पुस्तकानेच खरं माझी सुरुवात झाली. पण तरीही मला ह्या पुस्तकामध्ये जेव्हा 6वा धडा आला, तेव्हा मी बाबाजींना रोज बोलायचे रात्री. म्हणलं, "बाबाजी हे कसं मला अजूनही ते पचत नाहीये." तर ह्या गोष्टी होतात. बिकॉज इट्स अ प्रॅक्टिकल कोर्स. हा असा कुठलाही नाहीये, की हो, हो लिहिलंय तुम्ही, ठीक आहे आम्ही बघू, असं नाहीये. हे तुम्हाला फरक जाणवतो म्हणजे जाणवतो. जसं काल मला त्या ताईंनी सांगितलं, 5-6 वर्ष साधनेत राहिल्यानंतर पण आपल्या आतमध्ये किती गोष्टी असतात. त्या ताईंना म्हणायचं नाही मला. सगळ्या आपण मी सुद्धा. आत्ताचीच रिसेंट तुम्हाला एक गोष्ट सांगते. युनिफाईड इतकं मी करून सुद्धा बरं का म्हणजे सांगते. आपल्याकडे आपण काय म्हणतो, नो इंटरफेरन्स, नो कंप्लेन असं म्हणतो. ठीक आहे, कुणाच्या आयुष्यात तुम्ही इंटरफेअर करू नका. कंप्लेंट करायची नाही. एक्सेप्टन्स सगळं आहे ते स्वीकारा. हे आपल्या साधनेचे महत्वाचे रूल आहेत म्हणा, व्हॅल्यूज आहेत, पाया आहे म्हणा त्याचा. तर घराच्या आमच्या साईडला सारखं खटखुट, खटखुट, खटखुट ते चालूच आहे. सारखी कन्स्ट्रक्शन चालू आहे. 5 बिल्डिंग होत आहेत घराच्या साईडला. त्यामुळं उठल्या उठल्या मी जेव्हा बघते कोणीतरी दिसतं, बायका बिचाऱ्या त्या घेऊन चालल्यात, रात्री पाऊस असेल, काही असेल, त्या तिथंच झोपतात दुपारी. त्यांचं ते जीवन बघून रात्री कधीही माझं लक्ष गेल्यानंतर मी त्यांना प्रेम प्रकाश पाठवते. की बिचारे कसं म्हणजे असं येतं आतून ती करुणा येते. त्यामुळे प्रेम प्रकाश सगळं पाठवते. बघते त्यावेळेस त्यांच्याकडं असं आपल्या घरातून एसी मध्ये बसून त्यांच्याकडे लक्ष जातं. प्रेम प्रकाश जातं, सगळं जातं. थोड्या वेळाने साधनेला बसतो, थोड्या वेळाने ध्यानाला बसलो. घरी आल्यानंतर दमून सगळं झाल्यावर घरी बसलो येऊन, की ते जोरजोरात खटखुट सुरू झाला की इतका राग येतो.
असं वाटतंय काय ह्यांचं कधी संपणार आहे आणि किती वेळ करतायत आणि किती दिवस अजून हे सगळं चालू आहे. ते समजते. आता ती प्रेम प्रकाश पाठवणारी पण मीच आहे आणि कंप्लेंट करणारी पण मीच आहे. म्हणजे जसं बाबाजींनी सांगितलं ना, की तुम्ही तुमचे गुण दोष हे सगळं तुम्ही स्वीकारलं पाहिजे. मी असं म्हणूच शकत नाही. मला आतून खूप राग येतो, की किती आवाज येतोय जोरजोरात ह्यांचं सारखं ह्यांची किटकिट चालू आहे. असं आतून माझ्या येतंय आणि मी उगाचच दाबती नाही, मी असं नाही म्हणायला पाहिजे. ठीक आहे. त्यावेळेस ते येतंय तर येतंय. आणि मला वाटतं हीच साधन आहे, जी आपल्याला रिअलाईज तरी करून देते. नाहीतर उगाचच मी एवढे वर्ष आहे आणि मी अजिबात राग करत नाही म्हणायचं आणि आतमध्ये ते दाबून धरायचं. हे आपली ऑनेस्टी नाहीये, हे आपलं ऑथेंटिक ट्रूथ नाहीये. म्हणतो ना आपण की एक असं असं स्वरूप जे आपलं मूळ स्वरूप आहे. आपण कुठला तरी मास्क घालून जगतोय मग केवळ कशासाठी? म्हणजे कुणाला फसवतोय? स्वतः एकटं असताना पण स्वतःलाच फसवायचं. नाही नाही मी असं नाही म्हणणार. कशासाठी? ज्यावेळेस मला असं मी म्हणले, माझ्या तोंडातून ते गेलं, की किती त्रास आहे बापरे यांचा नुसती चालू आहे असं म्हणून. आणि सकाळीच मी त्यांना प्रेम प्रकाश पाठवला. म्हणजे मला तो फरक लगेच, की हे होतं आपल्यासोबत. आपण नॉर्मल ह्युमन बीइंग्स आहेत. बाबाजी म्हणतात, हे तुमच्या आत इनबिल्ड आहे सगळं. ह्याला सगळ्याला स्वीकारा. कुठेही इच्छा धरणं, पैशासाठी काहीतरी पळापळ करणं, आपल्या स्वप्नांच्या मागे पळणं, हे चूक नाहीये. धिस इज ऑल व्हॅलिड. पण ते करत असताना आपण त्याच्याशिवाय जगूच शकत नाही किंवा कुठल्या लेव्हलपर्यंत लिमिट सोडून आपण जेव्हा जातो आणि जेव्हा त्याचा मला त्रास होतो, तेव्हा मात्र आपण थांबलं पाहिजे. असा त्याचा अर्थ आहे, की जे बाबाजींनी पुढच्या धड्यामध्ये सांगितलं, की तुम्हाला ह्या ज्या भावना दिल्यात ना, द्वेष, तिरस्कार, कुणाचा तरी, राग करणं, चिडचिड करणं. किती जण विचारतात मला, "आम्ही ध्यान करतो, तरी पण आमचा राग जात नाहीये, काय करू?" राहू द्या त्याला तसंच. एवढं काढून फेकायची गरज नाहीये त्याला. तुम्हाला एक एक वेळ अशी येईल, एक रिअलाईज होईल त्या पॉइंटला, की जिथं तुम्ही आपोआपच शांत व्हाल. तुमचे रिएक्शन येणं बंद होईल. थोडा वेळ तर द्या स्वतःला. आज तुम्ही ध्यान चालू केले, 4 दिवसात माझा राग गेला पाहिजे. शक्य आहे का? प्रॅक्टिकली इट इज इम्पॉसिबल. आपल्याला अंतःकरणाची शुद्धी करणं इतकं सोपं नाहीये. नाहीतर मग आज जी परिस्थिती आहे, की अनेक लोक साधना करून पण अजून त्याच लेव्हलला आहेत. असं झालंच नसतं नाहीतर. सगळेजण त्याच्यातून बाहेर आले असते त्या भावनेच्या ट्रॅकमधून. जे करणं अतिशय अवघड आहे. म्हणून तर मनाचे श्लोक सारखं एवढं मोठं लिहिलं गेलंय. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, आपण बघितल्यात. कुठेतरी आपण मराठी आहोत म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी सौभाग्याने बघायला मिळतात, ऐकायला मिळतात. तर त्यामुळे ह्या सगळ्या भावनांमधून स्वतःला एक शुद्ध करणं, स्वच्छमध्ये मनामध्ये राहणं, अंतःकरणात राहणं, यासाठीच याला 6 महिन्याचा अवधी आहे. आणि ती घाई करायलाच नाही पाहिजे. मला जे काही दिसतंय, माझं ते दिसतंय. हे आहे ते आहे. मी कंप्लेंट करते तर करते. इट्स ओके. त्याच्यामध्ये अरे मी कंप्लेंट नाही केली पाहिजे. होतं असं बऱ्याच वेळेला. आपल्याला माहित असतं पण आपण होतं आपल्याकडनं. इंटरफेअर पण करतो आपण. मैत्रिणीला सल्ले द्यायला जातो न मागता. गरज नाहीये पण उगाचच आपण तिला सांगायला जातो त्यावेळी. मग नंतर रिअलाईज होतं नाही इंटरफेअर नाही करायचं. मग ह्या गोष्टी आपल्याला हळूहळू रिअलाईज होतच आपल्याला बाहेर जाणार आहेत. पण त्यावेळेस आठवणं, की मी आत्ता अशी वागले. हे सेन्स होणं, आयडेंटिफाय करणं. आयडेंटिफिकेशन इज द फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी. हे तर आलं पाहिजे. काही लोकांना ते मान्यच नसतं, की नाही असं आम्ही तर असं. ते एक्सक्यूज देत बसतात त्याच्यावर खूप. हे आपण पण करतो स्वतःच्या बाबतीत. पण तेच आहे प्रामाणिक राहणं, की हां, माझ्याकडनं आज हे झालं. ठीक आहे. एक गोष्ट अशी आहे ज्याच्यावर मला अजून काम करायचंय. दॅट्स इट. ती गोष्ट पकडणं हे महत्वाचं आहे. आणि ते काम आपला उच्च आत्मा ह्या पूर्ण पूर्ण प्रोसेसमध्ये करतो. पूर्ण प्रोसेसमध्ये. आणि पुढे जाऊन जेव्हा आपण आपल्या उच्च आत्म्याबरोबर अजून खूप जवळ जायला लागतो, त्याच्याशी बोलायला लागतो, 15-20 मिनिटं आपण केवळ उच्च आत्म्याच्या संपर्कात राहतो. सगळं बाहेरचं जग विसरतो. पुढे जाऊन बाबाजींनी संकेत दिलेत आपल्याला. आपल्याला शारीरिक सिग्नल मिळायला लागतात. जिथं आपण कुठल्याही कामासंदर्भात सिग्नल मागायला लागतो आणि ते मिळतात. तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला पुढच्या विभागांमध्ये मॅनिफेस्टेशन आहे. इच्छा माहीत करून घ्यायच्या. खऱ्या इच्छा काय आहेत? मॅनिफेस्टेशन कसं करायचं? त्या इच्छा आणायच्या कशा वास्तवामध्ये? ह्या सगळ्याबद्दल डिटेलमध्ये धडा दिलेला आहे. आता उद्यापासून आपण तो धडा सुरू करतोय. त्यानंतर बाबाजी आपल्याला सांगतात हो आणि नाहीचे संकेत. 2 सिग्नल मिळतात आपल्याला. आपल्या प्रत्येक निर्णयावर, कुठल्याही निर्णयावर. आता ते निर्णय पण कसे आहेत, कधी विचारायचं हे पण त्यांनी सांगितलंय. उगाच उठ-सूट सारखे संकेत म्हणजे मागायचे नाहीत. कारण आपल्याला ते माहीत असतं. त्यामुळे तिथे एक तसं त्या धड्यामध्ये
ते एक सांगितलेलं आहे की कधी मागायचं हे पण सांगितलंय तुम्हाला, सिग्नल कसं येतं. आणि माझा अनुभव असा आहे बरं का, की या सिग्नलच्या बाबतीत, की आता बऱ्याचदा असं होतं की प्रत्येक आपल्याला सिग्नल मागायचा आहे आणि आपण पब्लिक प्लेसमध्ये आहोत, तर तिथं डोळे बंद करून बसणं शक्य नाहीये. अशा वेळी मी उभे उभे सिग्नल मागते आणि ते लगेच येतात आणि त्यानुसार मी माझं पुढचं डिसिजन घेते. असं खूप प्रसंग झालेले आहेत. त्यामुळं आणि ते सिग्नल पण असे, की जर तुम्हाला वाटलं, आता ते धड्यात कळेल, मला ती उत्सुकता आहे म्हणून मी आता थोडं सांगते, की त्यावेळी समोरून कोणी आपल्याला बघतंय असं वाटतंय, तर त्यावेळेस तुम्ही सिग्नल चेंज पण करू शकता. म्हणजे तुम्ही असा सिग्नल मागू शकता, की जो तुम्हाला ईझी आहे आणि तुम्हाला वाटते, की दुसऱ्या कुणाला कळू नये. अशा पद्धतीने हे आपण कस्टमाइज करू शकतो सिग्नल. तर मी ह्यावेळेस जेव्हा वाचत होते पहिल्यांदा, तेव्हा मला हे सगळं खूप इंटरेस्टिंग वाटत होतं, की असं पण करता येतं आपल्याला, हे माहीत नव्हतं. आणि मला आठवतंय, मी थोडं ज्योतिषांच्या घरामधलं घराणं आहे माझं. त्यामुळे पूर्वीपासून आमच्या घरामध्ये ना खूप अशी मोठी-मोठी लोकं येऊन गेली. म्हणजे शंकराचार्य वगैरे यांचे सगळेजण सगळे येऊन गेलेले आमच्या घरी आहेत. तर तेव्हा एक व्यक्ती आमच्याकडे यायचे. कारण माझे चुलत काका खूप मोठे ज्योतिषी होते आणि खूप मोठे, म्हणजे त्यांचं नाव खूप होतं आणि न स्वामींचे प्रचंड मोठे भक्त होते माझे काका आणि त्यांना सगळं समजायचं म्हणजे. आणि माझ्या आजोबांचं नाव खूप होतं. कारण आजोबांना माझ्या सिद्धी पण होत्या वेगवेगळ्या. त्यामुळे मला माहिती की लहानपणापासून घरामध्ये अशी लोकं येऊन गेली, की जी कुठल्या-कुठल्या सिद्धी मिळालेल्या अशी लोकं मी त्यांच्या सहवासात होते. तर एक काका आमच्या घरी आले होते, मला आठवतंय. आणि माझं लग्न जमवायचं चाललं होतं. तर तेव्हा माझ्या आईने काकांना विचारलं होतं, की "हिचं काय बघा जरा लग्नाचं कधी जमणार आहे काय?" असं म्हणून. तर काका डोळे मिटले ते, बसले माझ्यासमोर आणि त्यांचं शरीर हालत होतं त्यावेळेस. आणि ते वेगळ्याच पद्धतीचं हलताना मी बघितलं. आणि त्यांनी डोळे उघडून सांगितलं, की पुढच्या 15 दिवसात हिचं लग्न जमेल म्हणून. आणि अगदी तसं झालं. पण मला ती गोष्ट जेव्हा मी तो धडा वाचला, बाबाजींचा संकेतांचा, त्यावेळेस माझ्या लक्षात आली, की काकांना नेमकं असं कसं काय कळलं? तेव्हा मला खूप क्युरिओसिटी होती, की यांना कळलं कसं काय? यांना कुठल्या देव ह्यांच्या, कारण लहान होते म्हणजे ह्याच्याने लहान होते मी. साधना नव्हती, काही नव्हतं. काही माहीत नव्हतं अशा गोष्टी. फक्त आपलं वेगळ्याच विश्वात होते त्यावेळी मी, कॉलेज आणि ह्याच्यात त्याच्यात. त्यामुळे मला असं वाटायचं, की हे काय करतायत बाबा, ह्यांना काय मोठे चमत्कार आहे. हे सगळं असं खूप नवल वाटायचं ते. जेव्हा मी हे कळलं तेव्हा मला लक्षात आलं, की काकांना पण तो संकेत मिळत होता आणि तो संकेत त्यांच्या उच्चस्वाचा होता. तर हे या प्रकारे आपल्याला हा अभ्यासक्रम संकेत शिकवतो. मी जसं म्हणलं ना, अगदी सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल, जर इथं कोणी आपले ध्यान कुटुंबातले असतील, जेव्हा 15-16 मार्चला आपण सुरू केला होता अभ्यासक्रम, त्यावेळेस एक म्हणलं होतं मी, की आपली सगळ्यांची ना बाहेरची डिपेंडन्सी संपते या अभ्यासक्रमात. आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं माहिती, हे संकेत वगैरे सगळं जाऊ दे. हे आपण एक वेळ बाजूला ठेवू. सगळ्यात महत्वाचं होतं म्हणजे आतूनच आपण बदलतो. आपलं अंतःकरणच शुद्ध होत जातं. आपण इतके प्रेमाने आणि करुण्याने भरून जातो. आणि हेच आपल्याला सगळ्यांना अपेक्षित आहे. लक्षात ठेवा, कुठलीही साधना करा, कुठलाही योग करा, त्याचा पाया, मूळ आहे तो प्रेम आहे. जर इथून कोरडे राहिलो ना आपण, तर कुठलीही साधना आपली फळाला येत नाही. आणि इथून भरलो ना आपण, मग तुम्ही नामस्मरण पण करा, तुम्हाला त्याचे अनुभव यायला लागतील. तुम्ही भजन म्हणा, कीर्तन करा तुम्ही साधं, इथं भरलेलं असू दे. तुम्हाला जाणवेल त्या भजन आणि कीर्तनामध्ये जे काही तुम्ही व्हिज्युअलाइज केलंय ना, ते फलित आलंय, ते पूर्ण झालंय वास्तवामध्ये. हा अनुभव मी घेतलाय. जेव्हा मी कलावती मातांच्या भजनाला गेले होते. तिथं बसल्या-बसल्या भजनामध्ये नुसतं भजन होतं नॉर्मल ते कृष्णाचं. त्या कृष्णाच्या भजनामध्ये माझं हृदय इतकं भरून आलं आणि मी एक दृश्य बघितलं माझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दल. म्हणजे मॅनिफेस्ट केलं मी त्या दिवशी, मी ती इच्छा प्रकट केली, ती इतकी खोलवर आली हृदयातून, प्रेमातून. त्या प्रेमातून आली ती. आणि तसंच्या तसं माझ्या आयुष्यात जेव्हा घडलं, अगदी म्हणजे डिटेलमध्ये ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर होतं आणि तसंच घडलं. म्हणजे आपण इतकं मोठं-मोठं काहीतरी करायला जातो, माझं हे पूर्ण व्हावं, माझा हा प्रॉब्लेम काहीच गरज नाहीये. एकदम सिंपल लहानशा मुंगीसारख्या एका गोष्टीने पण ते पूर्ण होऊ शकतं. फक्त इथं प्रेम पाहिजे. हा अभ्यासक्रम आपल्याला हे शिकवतो. त्यामुळं तुम्ही जेव्हा कधी जॉइन केलं असेल तुम्ही, तर असं विचार आणू नका मनात, की हे सगळे पुढे आहेत. आपण कसं करायचं? तसं आता स्वातीताई म्हणत होत्या ना, की तुम्ही रात्रीचं 9:30चं सेशन आपलं जे आहे लाईव्ह, ते नाही केलं तरी चालेल. कारण सगळं रेकॉर्डेड असणार आहे YouTubeवर. तुम्ही तुमचा अभ्यासक्रम सुरू करा.
जसं साक्षीताईंनी केलं, मला त्यांचं कौतुक का वाटतंय, त्यांनी व्यवस्थित नोट्स काढून, कारण मी पण ते केलं होतं. म्हणून मला ते जास्त आवडलं. कारण तुमची तुमची पद्धत आहे साहजिक आहे. तुम्ही नोट्सच काढल्या पाहिजेत असं काही नाहीये. तुम्ही तो धडा वाचा. वाचल्यानंतर तुम्ही जे सराव केला, त्यानंतर तुमचे अनुभव तुम्हाला लिहायचा कंटाळा आहे, तर तुम्ही रेकॉर्ड करा. कशावर तरी, मोबाईलवर, अशा रेकॉर्डवर. ते पण करू शकता. बऱ्याचदा झोपेतून उठल्यावर माझ्याजवळ वही, पेन नसतं. कारण युनिफायडच्या दरम्यान मला खूप स्वप्न पडली होती. माझं खूप क्लिनिंग झालंय, क्लिन्झिंग डीप मध्ये झालंय माझं. आणि अजून होतंय, अजून होतंय. कारण मी आता शिकवतीये ना, शिकवताना म्हणजे शिकवती म्हणजे सांगते जे काही अनुभव आहेत, जे काही आपण वाचतोय धडे, त्यावेळेस मला वेगळ्याच प्रकारचं हिलिंग होतंय माझं, डीप मध्ये जाऊन. कारण एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकण्यासारखं आहे. मी जेव्हा युनिफाईड करत होते, तेव्हा मी जवळ मोबाईल घेऊन झोपल्या रात्री समजा, उठल्या उठल्या पहिल्यांदा मोबाईल असायचा, मी त्याच्यात रेकॉर्ड करायचे. आज मला काय स्वप्न पडलं, त्या स्वप्नाचं मिनिंग काय. मग मी त्याच्यावर थोडा अभ्यास करायचे, अनालिसिस करायचे. मी खरं सांगते, लाखो करोडो रुपये देऊन सुद्धा माझं एवढं कुठलं डीप मध्ये क्लिनिंग झालं नसेल, ते युनिफाईड मुळे झालंय. हे असं पुस्तक आहे, तुम्ही याचे रिव्ह्यू वाचा अमेझॉनला जाऊन, किंवा अजून थोडी माहिती घ्या, तुम्हाला कळेल की काय लेवलला हे काम करतं. इतक्या डीप लेवलला जाऊन हे काम करतं. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण आपल्या आत्म्याशी कनेक्टेड होतो. मास्टर पल्लवी यांचं पुस्तक तुम्ही जरूर वाचायला सुरुवात करा, अल्केमी अँड सोल इनिशिएशन अँड अल्केमी. त्या पुस्तकातून तुम्हाला कळेल की आपण युनिफाईड का करतोय, बाबाजी आपल्याला कुठं घेऊन जात आहेत. आपण इमॅजिन नाही करणार अशा डायमेन्शनला आपण गेलेलो असणार जेव्हा आपण युनिफाईड कम्प्लीट करू. मला कुणाबद्दल द्वेषच राहिला नाही असं तुम्हाला वाटेल. असं वाटेल की असं कसं काय माझं आयुष्य झालं. थोडा तर द्वेष पाहिजे, थोडा तर पाहिजे, राईट. थोडा तर कुणाबद्दल तरी तिरस्कार यायला पाहिजे, राग वाटला पाहिजे. हे असं कसं काय झालं. मी आमच्या शैलेश सरांना नेहमी म्हणायचे, सर काय शिकवलं तुम्ही आम्हाला. चांगला आम्ही गेम खेळत होतो, 3D मध्ये होतो, आमच्या आमच्या दुःखात होतो, आमची रियालिटी बरं वाटत होती आम्हाला. हे तुम्ही काय शिकवलं सर. इतके हसायचे. सर म्हणायचे की हे असं फक्त तुम्हीच बोलू शकता, मला म्हणायचे. म्हणलं सर आम्ही चांगलं आमचं ते लाईफ होतं, हे काय नाही ते तुम्ही नवीन आणलं, असं म्हणून मी त्यांना मजेत नेहमी म्हणायचे. तर ही अशी रियालिटी आहे की जी आपण आतापर्यंत कधीच अनुभव केली नाही. म्हणजे असं होतं की कुणाबद्दलच राग नाही, द्वेष नाही, असं कसं काय होऊ शकतं ना. माणूस असून हे सगळ्या भावना नाही, आणि आल्या तरी पटकन आपण त्याच्यातनं बाहेर येतो, स्विच करतो लगेचच. ते स्विच बटन म्हणजेच आपलं युनिफाईड आहे. तर मी तर तुमच्या सगळ्यांचे खूप अभिनंदन करते की तुम्ही सगळेजण बाबाजींच्या प्लॅननुसारच आलेला आहात. पण तरी पण तुम्हाला असं वाटलं आतून की हे यावं, बघावं, ऐकावं म्हणून. किती लोक 6 महिने करतील मला माहित नाहीये. पण किमान ज्या जीवांना ह्याची सुरुवात करावी वाटते, त्यांचेच अभिनंदन आहे, त्यांचेच आभार आहेत की ते आले. आणि मग आपण जितकं ह्याच्यावर काम करू प्रोएक्टिव्हली, तितकं हा अभ्यासक्रम आपलं आयुष्य बदलतो. की मला जसं शैलेश सर, प्रीती मॅडम घ्यायचे क्लास, म्हणजे लेक्चर्स घ्यायचे त्याच्यावर वगैरे, पण माझं स्वतःचं युनिफाईड वेगळं असायचं. इतकी मी डीप उतरले त्याच्यात. म्हणून आज माझं आयुष्य बदललेलं मी खरं सांगते. मी मी जी पूर्वी जी होते ना, त्यातला काहीच अंश असेल अजून माझ्यात. मी पूर्ण गेला असं म्हणणार नाही, आहेच अंश असणार आहे. कारण ते पूर्ण जाईपर्यंत मला समजतात ना गोष्टी, आधीमध्ये दिसतायत. पण ठीक आहे, तो माझाच आहे. अंधार माझा आहे, प्रकाश माझा आहे. कारण बाबाजीचं म्हणतात की दोन्ही असूनही तुम्ही दिव्य आहात, परिपूर्ण आहात. तर त्यामुळे स्वतःला नाही त्रास करून घ्यायचा. अरे माझ्यात हे, माझ्यात हे. फक्त माहित करून घ्यायचं, बरं ठीक आहे. तर जेव्हा मी एक ट्रिक वापरते ती तुम्हाला आज सांगते. जेव्हा मनात असा वाईट विचार येतो ना, कधी पण येऊ द्या, तुम्हाला त्रास देत असेल, तर एकच वाक्य म्हणायचं, बरं मग, असं म्हणायचं. जे मी करते. मग कधी कधी पहिलं पहिलं काय व्हायचं, मी जेव्हा म्हणायचे ना असं वाईट आला विचार, आज ते तुला असं म्हणणार आहेत किंवा ते त्यांचं तसं होईल, मग मी फक्त म्हणायचे बरं मग, बरं मग, असं म्हणायचे. मग पुढे काय व्हायचं, माझं मन अजून, मग तू हे तयार कर, बरं मग. असं करून मी थोड्या वेळ जायचे त्याच्यामध्ये, पण नंतर नंतर मग रिॲक्शन कमी झाली माझी. सुरुवातीला जे व्हायचं ना, खूप खूप न कळत न कळत एक 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 विचारांमध्ये अडकत जायचे ना, ते खूप प्रमाण कमी झालं. कारण मी त्याला काउंटर अटॅक करायला लागले, त्याला असा एक प्रश्न विचारायला लागले. मग ती वेळ येते ज्यावेळेस आपण रिॲक्ट करणंच बंद होतो, जी खरं आपल्याला अपेक्षित आहे. आलेल्या विचाराला पण बर मग म्हणणं सुद्धा रिॲक्शन आहे ना. पण ते सुरुवातीला इतकं लगेच जमत नाही, म्हणून मग मी सुरू केलं. मी त्याला आला ना विचार असा निगेटिव्ह, की म्हणायचे बर मग पुढे, पुढे काय, असं म्हणायचे. मग मी ते म्हणत 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 हळूहळू ती वेळ आली जिथं पूर्ण रिॲक्शन थांबली. आणि कधी आलीच रिॲक्शन तर ती पण मान्य करून त्याच्यावर काम करायचं. हेच आपल्याला युनिफाईड देतं.
जितकं काही माझी बाबाजींची कृपा आहे आणि जे काही मी बाबाजींचे बघितलंय, की मला बाबाजी कळले ते युनिफाईड मधनंच कळले. मला कोणी दुसरे बाबाजी माहित नाहीयेत, मला माहित करून घ्यायची गरज पण नाहीये. ते कसे दिसतात काय, मला काही घेणं देणं नाही. ते फकिरियत पिक्चर पण मी खूप दिवसांनी बघितला आल्यानंतर. कारण ज्यांच्या बाबतीत फकिरियत पिक्चर दाखवला गेलाय, त्या माईंच्या बाबतीत, तो त्यांचा अनुभव आहे. आज तुमच्या प्रत्येकाच्या अनुभवांमध्ये बाबाजी वेगळे आहेत. मला दिसणारे वेगळे आहेत, तुम्हाला दिसणारे वेगळे आहेत. त्यामुळे बाबाजी कोण आहेत, कसे आहेत, हे एक जण कुणी एका वाक्यामध्ये कधीच नाही सांगू. त्यांना असं बसवूच शकत नाही आपण एका बॉक्समध्ये. असे आहेत ते. त्यांनी जे काही दिलंय ना माझ्या आयुष्यामध्ये, ते मी पूर्ण, परिपूर्ण म्हणजे म्हणतो ना, की प्रामाणिकपणे आणि 100% प्रयत्न करतीये, की माझ्या आजूबाजूच्या असणाऱ्या सगळ्या कम्युनिटीपर्यंत हे गेलं पाहिजे. आणि त्यासाठी मी बाबाजींना म्हणते, "हे मातीचं मडकं तुम्हाला देते. तुम्हाला त्याच्यात काय भरायचंय तुमचं तुम्ही भरा. पाणी भरायचंय, दूध भरायचं, काय भरायचंय तुम्ही काय करंट पास करायचंय." म्हणतो ना, की मी ते साधन आहे. हाच विचार ठेवून मी युनिफाईड सुरू केलाय, की बाबाजी माझ्या आयुष्यात जे बदल झाले, जे सुख मी अनुभवलं, खूप खूप भयानक फेजमधनं बाहेर आले मी, खूप भयानक. म्हणजे अशी एक फेज माझ्या आयुष्यात येऊन गेली. त्यामुळे मला असं वाटलं, की जे मी अनुभव केलं, त्यातून मला असं वाटतं, की माझ्या जवळची लोकं, जी कोणी ह्याच्यासाठी आहेत, थांबलीत, ते जीव थांबलेत. आम्हाला असं काहीतरी पाहिजे. आणि जेव्हा युनिफाईड झाल्यावर आत्ता मला समजतंय, की जेव्हा लोकांची प्रतिक्रिया येतायत ना, तेव्हा मला समजते, की बाबाजींनी काय काम करून घेतलंय. बापरे! जबरदस्त. तर असा हा एक परिपूर्ण अभ्यासक्रम आपल्या आयुष्यात आलाय. त्यासाठी शब्द कमी आहेत. त्यांचे आभार मी मानू शकत नाही. पण तरीही या शब्दांमधून जेवढं बाहेर पडतंय, एक भावना बाहेर पडतायत, त्यातून मी त्यांचे रोज आभार मानते. आपल्या सगळ्या जीवांना जे कुठल्यातरी डायमेन्शनमध्ये तळमळत, साखळ्यांमध्ये जखडून पडलेले, अंधारात नरक यातना भोगणारे जीव, त्यांना बाहेर काढायचं काम बाबाजी करतायत हे लक्षात ठेवा. आणि त्यावेळी डोळ्यापुढे एक दृश्य आलं, की ते जीव जे असे तळमळत आहेत कुठल्यातरी पाताळ युगामध्ये, अंधारामध्ये, आणि त्यांना अचानक प्रकाश भला मोठा यावा त्यांच्या अंगावर आणि ते सगळे आत्मे मुक्त व्हावेत, सगळे साखळदंड तोडून, हे दृश्य आपल्या डोळ्यापुढे आणा. तेव्हा तुम्हाला कळेल की काय असतात नरक यातना आणि कसे आपण त्याच्यातनं मुक्त होतो. आणि ही नरक यातना कुणी व्यक्ती किंवा माणूस किंवा परिस्थिती नाही, आपले विचार, आपले विचार जे आपल्याला ह्याच्यात अडकवून ठेवतात, गुलामी करायला लावतात त्यांची, जसं दिलंय बाबाजींनी, की शतकानुशतके तुम्ही विचारांची गुलामी केली, द्वेषाची गुलामी केली. द्वेष आपल्यावर स्वामित्व गाजवत होता, म्हणून आपल्याला प्रत्येकाबद्दल द्वेष वाटतो. इतकी घाणेरडी भावना आहे द्वेष, तिरस्कार. तुम्ही शंकरबाबांची पोथी वाचली असेल तर शंकरबाबांनी त्याच्यामध्ये तिरस्कार आणि अहंकाराचं एक फार भयानक उदाहरण दिलंय, की अहंकार कसा असतो हे त्यांनी त्याच्यात सांगितलंय. तर जसं माई म्हणतात, की जेवढं ती 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 संत आणि महात्मे जेवढी थोर, महान, तेवढेच ते नम्र असायचे. तर आपण काय घेतो आपल्या आयुष्यात? आपल्याला कशाबद्दल आपल्याला असं वाटतं? हे थोडं बघावं, की आपण का बरं त्या भावनांचा आता अनुभव घेतो? घेऊन झाली इतकी वर्ष. त्यामुळं युनिफाईड त्या दृष्टीतून वाचा, की मला आता नवीन अनुभव घ्यायचेत, नवीन आयुष्यामध्ये जायचंय. नीलम, हा बोल ना नीलम. मॅम मला असं एक विचारायचं होतं की हे जे तुम्ही पाठवली लिंक ना त्याच्यावरून मी तो पहिला आठवडा डाउनलोड करायचा प्रयत्न केला. हं, पण ते माझं व्यवस्थित नाही होते, काहीतरी प्रॉब्लेम येतोय. बरं तर मग ना मी तुम्ही जे पहिला आणि 6वा आठवडा 7वा आठवडा ते नुसत्या सिंगल फाईल पाठवल्या होत्या, तर एक 7वा आठवड्याचं माझं छान झालं म्हणजे ओके, ओके. प्रिंट आउट वगैरे. पण ते त्यातून जर गेलं तर ते मला मी जे खूप वेळा ट्राय केलं तर ते नाही होते. तर त्याच्यासाठी फक्त मला काय करता येईल ते सांगा. मी काय करते ना नीलम, मी का भरभर बोलते कारण आपलं हे सत्र पण संपायला आलंय. तर मी त्याचे वेगवेगळे हे पाठवते, फाईल्स पाठवते. त्या नाही झाल्या तर मग मला सांग.